आज या ठिकाणी चालू असलेला आपल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अष्टविनायक या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मला वाटतं याला बराच कालावधी म्हणजे आमच्या आजोबा नारायण बाबा त्यांच्या आशीर्वादाने त्या काळामध्ये आम्ही थोडी भजनाने असं ऐकून होतो आणि त्यांच्या आशीर्वादाने हा चालू असलेला सप्ताह त्याने असं तसं नाही चालू केलं का नाना त्यांनी संजीव अवस्थेत विलासानाचे रामोत यांना पाच 4 किलो उठवायचं गावकरी विहिरीचं आंघोळी करण्याच्या आणि हरिपद्धती चालू करायचं असं त्यांच्या कृपाश्रयाने स्वतःहून या मंदिरामध्ये स्थापन करून या मंदिरात कार्यक्रम चालू केला आणि तो कार्यक्रम विठ्ठल आणि तुलामध्ये मला वाटतं 5व्या दिवसाची 6व्या दिवसाची सेवा माझ्या सगळ्या कामाला मिळाले ते माझ्या परत भाग्य या ठिकाणी मला माझं परत भाग्य मी म्हणणार आहे मला सरकार या ठिकाणी प्रत्येक जीव जन्माला आलेला तो परत भाग्य ते मी नाही साधू संत एकही उपयोगी कोटी कोटी फेरा तेव्हा मनुष्य द्या त्याला सगळ्यात महत्वाचा जो काय भाग असतो तो मनुष्य दे मिळणार आमचे बाबा नंतर कधी कधी सांगतात त्यामुळं आवाजाला तेवढं व्यवस्थित घ्या कारण मला वाटतं मी जास्त आता पाहून सुरू होणार आहे कारण थोडंसं तुम्ही बरोबर काय सांगतात एकदम मनुष्याला नरदेह मिळत नाही आपण एकदम नरदेह मिळत नाही मिळणार मनुष्य देह मिळाला कमी लोक मनुष्य देह मिळाला ना मिळाला पण बोलतोय का नाही परमात्मा मला बोलत नाही आणि वळला तो शेवटपर्यंत वारकरी मुक्ती करताय विचार करा गेला तर
त्यानंतर राष्ट्रीय संत आमचे श्रीपाद बाबा सांगतात, चांगला जर विचार केला तर त्या वाक्यामध्ये खूप महत्वाचं आहे. चांगला जर विचार केला तर आम्ही सगळे चांगलाच करावा. वाईट विचार करून काय मारायचं सगळे एकामेकाची टीका करायला काय उपयोग? चांगलाच वाईट विचार कशाला, चांगलाच विचार करा म्हणून बाबा त्या काळात सांगून गेले. चांगला जर विचार केला तर मला सांगा आपलं पूर्व एवढं छान आहे ना, आपला हा सप्ताह जो मिळाला वरचा असा आपला हनुमान मंदिरात घेतला पण असं पुढचं जन्म अर्जुन सप्ताह आहे ना, खूप आपण भाग्यवान येणार. एक तर श्रावण महिना आहे, बरोबर आहे. श्रावण महिन्यामध्ये जगद्गुरु संत तुकोबारायांना 350 वर्ष वैकुंठ गमन झाले. आणि दुसरा आपलं महत्व अजून एक महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांना कालपरवास माऊलीची जयंती होती. 750 सवा त्यांचा समाधी सोहळा होता. काय महाराज भाग्य आहे. आणि त्याच्यामध्ये महाराज आणखी चांगले भर म्हणजे श्रावण महिना, श्रावण मध्ये आजचा दिवस अजून एक पवित्र आहे तो म्हणजे सेना महाराजांची मनुष्य देहामध्ये आल्यानंतर महाराज बाबा नेहमी सांगतात, काही लोकांना मनुष्य देह कळतो, काही लोकांना मनुष्य देह कळतो पण तो बोलत नाही. काही लोकांना मनुष्य देह मिळाला आहे पण तो कळाला नाही. काहींना मिळाला नाही पण कळाला आणि काहींना मिळाला आहे कळाला आहे. सांगतात काही गोष्टी होत असं आहे की त्या लोकांना मनुष्य देह मिळाला नाही आणि दुसरी गोष्ट त्याला कळायचं नाही. करायचा प्रश्नच येत आहे. मला सांगा महाराज पण पशुमध्ये जर मनुष्य देह मिळाला नाही त्याला कळणार आहे बापा त्यांना माहिती का म्हणतात त्यांना मनुष्य देह मिळाला नाही हो आणि करायला नाही त्याचा विशेष होता. आपल्याला काय झाले मनुष्य देह मिळाला महाराज तो कळाला का नाही ना कळाला. मनुष्य देह मिळाला पण कळाला नाही. फक्त एकदा कीर्तन सांगणं प्रवचन सांगणं कमला बांधव आम्ही सांगतो पण इथून गेले प्रश्न सांगतो मग कळलंय का आपल्याला तर चांगला जर विचार केला तर भगवान देवाला न देव मिळाला नाही. नवीन करते जरा आधी म्हणते तुम्ही काय प्रॉपर शिकवताय तरी पण बरोबर देणार होतं काम कसं घ्यायला रे म्हणजे आडव्या चालेल जाऊ नका. काय सांगत होतो पैसे येलेला देह मिळाला पण तो कळला नाही. मिळाला नाही कळला नाही. दुसऱ्या पुण्य
तो कळाला नाही. त्याच्यानंतर तिसऱ्या वेळा पाहिला पण मनुष्य मिळाला नाही, पण तो त्यांना कळाला, त्याची किंमत कळली. अशी म्हणजे फक्त देवा, देवाला मनुष्य देह मिळाला नाही आणि म्हणून तर ते इच्छिताने स्वर्गी जय आम्हाला असे जगामध्ये असे संत आहेत, मला त्यांना देह मिळाला आहे आणि त्यांना कळाला आहे. म्हणून संतांचं महत्व काय आपण आपण सांगितलं. या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबराय वेगळ्या अनुभवाने सांगतात होता. हा अभंग घेण्यामागचं कारण असे महाराज, या ठिकाणी संत जगद्गुरु संत तुकोबराय महाराज तुम्ही संत माये कृपा काय मी बघितलं कीर्ती म्हणून कोणाला म्हणले असतील हो? चांगला जर विचार करा, मला सांगा, हे जे वर्णन केले कोणाचं केलं सर? आदरणीय वंदनीय रामभाऊ महाराज राऊत यांच्या मुखातून त्यांनी सांगितलं मला. ज्ञानोबरायांचं या ठिकाणी वर्णन बिलकुल नाही, फक्त शब्द नाही मला. तसं देवाच्या गौरीतली ज्ञानोबा आहेत, ज्ञानदेव म्हणे त्या ठिकाणी अभंगामध्ये आहे, ज्ञान्यांचा राजा या ठिकाणी अभंगामध्ये ज्ञानोबराचं नाव आहे, पण आपण ज्ञानोबराचा अर्थ म्हणू शकतो. पण या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबराय ज्ञानोबराचं नाव जरी नसलं तर या अभंगातले प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, नवे नवीन शब्द हा फक्त आणि फक्त ज्ञानोबराचं म्हणून त्या अभंगामध्ये ज्ञानोबराचे नाव नाही, पण ज्ञानोबरायला सोडून या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबराय काही घेतलं नाही. काय म्हणतात? तुम्ही संत मायबाप कृपावंत काय मी बघितलं कीर्ती मानू. तुम्हा संत मायबाप म्हणजे ज्ञानोबरायचं नाव जरी नसतं पण ज्ञानोबरायची बदले. या ठिकाणी महाराज राऊत बाबाने ना सुंदर असे दृष्टांत देतात. एक समजण्यासाठी तुम्ही म्हणाला महाराज कसं काय तुम्ही असं म्हणताय, म्हणून त्यांनी एक मुद्दा दृष्टांत घेतला, खूप सुंदर त्याने दृष्टांत सांगितलं. काय सांगितलंय? शहरातला एक वातावरण असतं, त्या ठिकाणी त्याची मुलाची आई स्वयंपाक करत असते. काय करते? स्वयंपाक करत असते आणि स्वयंपाक करत असताना एक त्याची पोळी आहे तव्यावरती, दुसरी ह्याच्यात आहे हातावरती आहे, आणि अशा वेळेमध्ये एक बाहेर बालक खेळत असतो आणि खेळत असताना तो बालक मुलगा आहे ना, तो पळत येतो, मला आईला विचारतो, आई 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 कोणतरी बाबा बाहेर आलाय. काय आलाय? कोणतरी एक बाबा बाहेर आलाय. आई विचारते कोण आलाय? मला काय म्हणते? मी नाही बघी त्याला, पण बाबा आलाय. आई काय तुला सांगते, तुझं वर्णन कर बरं काय आहे ते. मग त्याला ते वर्णन करायला सुरुवात केली. काय म्हणते माहिती का? तो बाळ काय म्हणतो आईला, आई येतोय ना, हे बघ डोक्यावरती असणार कॅप आहे, मास्क लावलेला आहे बरं का, आणि अंगामध्ये सदरा पांढरा सदरा असा कसला असा पुंजापर्यंत मोठा सदरा आहे, आणि खांद्यावरती त्याच्या असं श्वास घ्या सोडा शंका सोडा असं काही एक गोष्ट असते ना, ते तिथं दिसते त्याच्यामध्ये. हे कोणाचं वर्णन आहे?
खेडेगावला काय असतं पाटा लवकर आई उठतात इथं नाही बनली गावाकडचा आत्ताच्या पण आहे. आता पाटा किती होत होती 8 वाजता 9 वाजता पहाट होती बरं का. इथली खेडेगावची नाही म्हणते विठ्ठल अजून आमचे आजोबा पाठ 4ला उठायचे आणि 4ला उठायचे गावामध्ये रामगिरी असायची आणि त्या काळामध्ये मला पाठ उठायचे सवरे सर्व काम आवरून बरोबर सूर्य उगवण्याच्या अगोदर बरोबर स्वयंपाकात लागायचे. कारण कसं आहे वडिलांना आजोबाला लवकर दिवस उगवले जेवायला लागायचं. त्या काळामध्ये खेडेगावमध्ये आई होती आणि स्वयंपाक करत बसत होती. स्वयंपाक करताना सेम कंडिशन तशी झाली. त्या आईची काय झाली एक भाकरी तव्यावर होती एक समोर चुलीवर होती आणि गाठोड होती. तेवढ्यामध्ये तिचं बालक पळत होता. बरं दुसरं उदाहरण तुम्हाला पटण्यासाठी सांगतोय का सांगतोय कारण वर्णनावर आपलं ओळखायचं एक काय आहे. त्यावेळेस ते बालक आलं आईला म्हणू लागलं आई आई बाहेर कोणतरी बाबा आलाय. आता आई पाठा कोण बाबा आहे म्हणजे मला काय माहिती वर्णन कर. त्या बालकाने वर्णन केलं आई आई त्या बाबाच्या टोप्यावर त्या ना मंदिराला कळस असतो का तसा टोप आहे आणि त्या टोपामध्ये मोराचे पिसाळ ठेवले. अजून काय वर्णन आहे अजून मध्ये 17 त्याने तसा रंगीबिरंगी घातल्यामध्ये. दुसरं काय वर्णन आहे त्याच्या गळ्यामध्ये जोडे आहे. काय आहे जोडे आहे. त्याच्यानंतर अजून काय हातामध्ये टाळ आहे. म्हणजे ह्या वर्णावर त्या मुलाने सांगितलं गो कोणाला ते नाही सांगितलं. आईला माहित नव्हतं पण त्या मुलाने नाही सांगितलं. मी सांगितलं का तिकडून सांगितलं कशावरून वर्णनावरून सांगितलं की तो वासुदेव आहे. बरोबर आहे नाही तसं म्हणून जगद्गुरु संत तुकोबाराया आपण ते वर्णन करत असतात. तुम्ही संत पावंत काय मला सांगा जगद्गुरु संत तुकोबाराया एवढे सर्वसाधारण स्वतः पद्धत म्हणायला आणि कोणाच्या पण पद्धत मानतील काय शक्य का मला. अहो जगद्गुरु तुकोबारायाचा विचार करायला गेला मला तर आमचे मोरे नाना सांगतात कीर्तनामध्ये
ज्ञानोबाने त्यांचं वर्णन केलं तुकोबराचं. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय मधुर. किती वर्षापूर्वी बरोबर आहे ना होते मला पंढरपूर म्हणजे तुकोबराचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी कधी करून ठेवलं का? तुका सर्वश्रेष्ठ प्रिय मधुर म्हणजे सर्व संतांमध्ये तुकोबरा श्रेष्ठ आहेत आणि प्रिय संतांमध्ये प्रिय आहे. विठ्ठल विठ्ठल असे संत स्वतःला दुसऱ्याचं वर्णन करण्यासाठी एवढं पतीत समजतील का? मला ज्या अर्थी स्वतःला पतीत म्हणून घेतात त्या अर्थी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ संत असला पाहिजे. बरोबर आहे. आणि ते म्हणजे ज्ञानोबा आहे. विठ्ठल विठ्ठल काय झालं? एक वेळ जगद्गुरु संत तुकोबरा देहूमध्ये होते आणि देहूत असताना त्यांना काय वाटलं, चला ज्ञानोबाच्या काय भेटीला जाऊ. जसं आज आपण तुमची पायवारी असेल, आमच्या खुरीताई आहेत, आमच्या महाराज आहेत, अजून बाकी सर्व मंडळी बरेच दर एकादशीला देहूच्या आणि आळंदीच्या वारीला जातो. बरोबर आहे ना? त्यांचंच जवळ आमचे भांडुळकर महाराज गुरे काका असू द्या, एकही एकादश चुकवता येईल आळंदीच्या सुधी होतो. त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबरांना सुद्धा असं वाटलं की आपण सुद्धा काय करावं, माऊलीला भेटायला जाऊ. मग जगद्गुरु तुकोबरा माऊलीला भेटायला गेले. इंद्रायणी मध्ये त्यांनी पाय वगैरे धुतलं आणि त्या ठिकाणी गेले. मंदिराच्या समोर गेल्यावर तिथं दंडोड घातला, आतमध्ये प्रवेश केला. मंदिराच्या समोर कासवाय त्या ठिकाणी मला असं माऊलीच्या समाधीला पाहिलं, त्या ठिकाणी असं साष्टांग दंडोड घातला. त्याच ठिकाणी जगद्गुरु संत तुकोबराच्या डोळ्यामधून अश्रू वाहतात. आनंदाचे अश्रू होते, दुःखाचे आनंदाचे अश्रू होते. त्यांना असं वाटत वा माझा माऊली माझ्या समोर बसली असेल. तुकोबरा असं उठवले मला आणि माऊलीच्या समोर गेले. माऊलीच्या समोर गेल्यावरती त्यांना समाधी लागली. समाधी अवस्थेमध्ये गेले. जगद्गुरु संत तुकोबरा माऊलीची समाधी पाहिली आणि समाधी पाहून माझ्या जगद्गुरु संत तुकोबराच्या रोमांच उभारले शरीरामध्ये आणि त्या ठिकाणी त्यांना समाधी लागली. आणि समाधी लागल्यावरती त्यांच्या मुखातून सहज शब्द निघाले, अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही संता माया बापा कृपा
पुढे काय म्हणले म्हणून सगळ्यात पहिले पुढे काय चांगले वाजवले बरोबर काका तुमचा मला अभिमान आहे बरोबर चांगलं गायलं सुंदर गायलं आपला असो परका असो त्याचं कौतुक करणं आपलं काम बरोबर शेजारच्याला सांगून ठेवतो आपली तयारी ठेवा कीर्तन करायचं तुम्हाला विनंती आहे माझी काय माहिती का महाराज कीर्तनामध्ये गेला ना आपल्या कधी पुस्तक आलं पाहिजे दिलं परत नाही चुकलं चुकलं आपण कशामुळे केले आपली डेअरी वाटण्यासाठी आपण महाराज परत नाही कशाला बरोबर ना एवढा खास करून आपण एवढा सप्ताह घेतात खूप नव्हते आपण कशासाठी घेतात आपल्याला कुठेतरी गेले पाहिजे अशीच मंडळी तयार व्हावा हे आपणची इच्छा असते आणि तशी आपली सुद्धा इच्छा आहे तुम्ही संत माय बाप कृपावंत काय हे पती व्यक्तिवानु अवतार या ठिकाणी जगद्गुरु संत तुकोबराय महाराज त्या ठिकाणी तुकोबराने एवढा आनंद झाला तुकोबराय सत बोलत मला सत बोलत शब्द बाहेर निघाला त्याच्यातून अभंग तयार झाला त्याचप्रमाणे आनंद गेले होते तुकोबरायला आनंद झाला त्या आनंदाच्या भरामध्ये मला असे शब्द निघाले महाराज माऊलीकडे कोण घराला डोळे अश्रू असतात आणि त्या अश्रूच्या बोटामध्ये त्या माऊलीकडे बघितलं आणि सांगितलं तुम्ही संत मायबाप कृपावंत तीन महाराज किती पाहिजे मग संत म्हणजे काय मला चांगला जर विचार करायला गेला तर मला संत एक मुळापती पाठवले त्यांची संत ज्याच्या मुखामध्ये सतत नामस्मरण त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन आहे आणि त्यांना संत म्हटलं जातं महाराज मग मला सांगा आपण किती भाग्यवान असालो कोण कोण ज्या मंडळींना ज्या मनुष्याची हात आलेल्या मंडळींना भगवंताचं नामस्मरण सद्गुरूच्या मुखातून मिळाले किती भाग्यवान असते विठ्ठल प्रत्येक व्यक्तीला ज्यांना सद्गुरू प्राप्त झालाय बरोबर संत का म्हणायचंय सच्चिदानंद श्रीपाद बाबाला त्यांना राष्ट्रीय संत असं म्हणून पदवी मिळाली महाराज आपण लय भाग्यवान महाराज आणि वर्षे राष्ट्रीय संत मिळाले तर कधी मिळाले महाराज ज्यावेळेस ते गेले ना गेल्यानंतर त्याला पदवी मिळाली आपल्या महाराष्ट्राचं हेच कौतुक महाराज जोपर्यंत जिवंत आहे तो पण कोणी कौतुक करत नाही नेहमी बाबाला सुद्धा खूप त्रास आला बाबाच्या कीर्तनाला गेलं तर मला आपलं नशीब सांगतंय बाबाचं मी कीर्तन एक ठिकाणी बघित होता व्हिडिओ मध्ये त्या ठिकाणी असा डब्बा सोडला डब्यामध्ये वाळू आणि त्या वाळूमध्ये माईक आपा आणि त्याला राष्ट्रीय संत म्हणून बाबाला आमचे श्रीपाद बाबाला मिळाले आणि श्रीपाद बाबांचे नाम आणले बाबांनी आपल्याला नाम मिळाले आपण सुद्धा किती भाग्य असणार म्हणून संतांचा जर विचार केला स्वतः संत काय करतात आता परवा मी प्रवचन ते बोलतो काय होते माझे महाराज आपले रीत होतं घेऊन काय होतं रीत चुकते आपण कधी म्हणतो आपल्याला अनुग्रह दिला बाबाने सद्गुरू आपल्याला अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिल्यानंतर आपला प्रपंच मोठा झाला गाडी आली घोडा आला बंगला आला आपण संतो महाराजांची बाबाची माझ्यावरती कृपा झाली योग्य का परमेश्वर हे योग्य का यावर मला आपली कृपा झाली म्हणायची का नाही ना मला हे सांसारिक
जे मायामोह ना हे मायामोह विसरण्यासाठी सद्गुरू मला विठ्ठल विठ्ठल साधू संतांना तो कोणाला केलं 65 लाखाची जागीर झाली बाबा बरोबर नाही आणि त्या काळामध्ये महाराज दुष्काळ पडल्यावरती जगद्गुरु संत तुकोबाने स्वतःच्या घरात सगळी धन संपत्ती वाटतात नवे नवे ज्यांची कर्ज खाते होती महाराज आखीच्या कर्ज खाते इंद्रायणी प्रभावामध्ये बुडून याला संत म्हणायचे विठ्ठल ज्या संतांच्या अंतःकरणामध्ये मला साधकाविषयी काय आहे अंतःकरणात प्रेम आहे अंतःकरणात त्या साधकाला असिद्ध दशेपर्यंत पोहोचण्यासाठी जबाबदारी घेतात काय करतात आपल्या ब्रह्ममूर्ती सद्गुरू चंद्रबाबा काय केले महाराज बाबांनी जर विचार केला बाबांचा जर विचार करायला गेला की त्याच्या दिंडीमध्ये महाराज महादेव सरदार रामदास महाराज साहेबांनी स्वतःचा अनुभूतीने सांगितलं बऱ्याच वेळा ते सांगितलं आम्ही काय होतो आम्ही काय नाही मला काही खात होतो काही घेत होतो आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा साधू संतांचा नुसतं स्पर्श झाला त्याची संगत लाभली आणि संगत आपली मला बदलून गेलं परिवर्तन हा जगाचा नियम आहे मला आणि ते परिवर्तन होऊन त्याला साधू म्हणतात विठ्ठल विठ्ठल काय संत परिवर्तन करतात काय करतात नाही देत परिवर्तन काय करतात तुम्हीही सुधरा सुरुवात करा एखाद्याला तुम्ही वाईट मार्गाला जात असेल एखाद्या वाईट मार्गातून जात असेल ना तर त्या वाईट मार्गातून चांगल्या मार्गाला आणण्यासाठी त्याला काय करा प्रयत्न करा चार प्रकारच्या कृपा आहेत बरोबर आहे शब्द कृपा स्पर्श कृपा आणि स्मृती कृपा संकल्प कृपा स्पर्श कृपा आणि चार प्रकारच्या कृपा वेगवेगळ्या प्रकारची मला एक कृपा आपण उदाहरण दिलं आदरणीय रामोबा त्यांच्या कीर्तनात थोडंसं ऐकलं होतं त्यांनी बरीच सुंदर सुंदर सांगितलं की कृपा त्यांनी कुठे सांगितली की स्पर्श कृपा दृष्टी कृपा शब्द कृपा वेगवेगळ्या प्रकार सांगितले मला त्यांनी एक छोटंसं त्यांनी उदाहरण दिलं आता पाहायला गेलं मला कासवाचं एक त्यांनी उदाहरण दिलं मला दृष्टीकृपा जास्त दृष्टीकृपा त्यांनी त्याच्या बरोबर त्या चार कृपामध्ये एक दृष्टीकृपा निवडली का निवडली त्यांना माहित नाही त्यांना ह्या बाकीच्या 30 कृपेपेक्षा ही श्रेष्ठ कृपा वाटते माहित नाही आता ते संत महाराज ज्याचा कंठस्थ आता कंठस्थ आहे असे रामकुमार राऊती महाराज ते काय असं साधं सांगतील का त्यांनी हे उदाहरण काय दिलं की बाकीच्या कृपेपेक्षा सुद्धा बाकीच्या कृपा श्रेष्ठ आहेत मागला म्हणलं मी तुका सर्वश्रेष्ठ सगळ्या श्रेष्ठ सगळे संत आहेत श्रेष्ठामधून श्रेष्ठ आहेत पण ज्ञानोबा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत का रामदेव बाबा त्यांना महाराजांना सांगत असत की या बाकीच्या कृपेपेक्षा सुद्धा कुठली दृष्टी कृपा श्रेष्ठ आहे का त्याने उदाहरण देऊन सांगितलं एक कासव असते का बाकीच्या योनीमध्ये गेलं तर आपल्याला आपल्या बाळाला आपल्या मुलाला वाढवण्यासाठी काय तर दुधाची उत्पत्ती आहे प्रत्येक जीवामध्ये आहे मला पण असा एक जीव वेगळा आहे म्हणून त्याने त्याला विषय सांगितलं असा एक जीव आहे त्याला काहीच नाही दुधाची सुद्धा उत्पत्ती मिळत नाही काय मिळत नाही कासवाचे बाळ वाढे कृपा दृष्टी
नाही. त्यांना अन्न जे लहान असतं त्यांना दूध त्याला मिळत नाही. काय मिळतं बघ, काय करतं का असं होते, आपल्या पिलांना आपल्या मुलांना असं जवळ त्यांना भूक लागली का समोर येतात आणि समोर आले का ती कासवाची दृष्टी आणि त्याच्या पिलांची दृष्टीला दृष्टी एक होती. काय होती? दृष्टीला दृष्टी त्याची एक होती आणि ती एक झाल्यानंतर ते कासवाचे टम पुरत असतात. काय होतात? टम पुरत होतात. हे काय कृपा आहे मला? ते दृष्टी कृपा आहे. बाकीच्या कृपा स्पर्श कृपा आहे. आपण नाथ महाराजांनी जसा स्पर्श केला त्याने मस्तकाला हात ठेवला, प्रसाद मुक्त केला, असे बरेच उदाहरण पाहिजे मला. सगळ्यांनी स्पर्श कृपा ही सगळी आहे मला, परंतु या एक योनी असे श्रेष्ठ वाक्य महाराजांना म्हणून त्यांनी इथं कौतुक केलं की ह्या कासवाच्या पिलांना कुठलंही अन्न नसताना कुठलंही दूध मिळत नसताना सुद्धा संत ज्याप्रमाणे ते कासव त्या पिलावरती कृपा दृष्टिकोन त्याला वाढवताना त्याच प्रकारे माझे संत सच्चिदानंद श्रीपादबाबा असतील, रामदासबाबा असतील, शांताराम असतील, नवे नवे ज्ञानोबराय तुकोबराय सगळे सत्य मला. म्हणून आमच्या ज्ञानोबरायला ना काय सुंदर अशी पदवी दिली. संत उभत नाही म्हणते मला. या प्रकारे ज्याप्रमाणे कासव पिलांना दृष्टी वाढते त्याप्रमाणे तुकोबरायच्या माझ्या ज्ञानोबरायच्या समाजात उभं राहिला दृष्टीत बघितले मला डोळ्यातून आसरू आले. काय झालं? का सुद्धा असं करत ना तुम्ही संत मायबाप याच मनाची दृष्टी कृपा मला. ज्ञानोबरायच्या पाहिले समोर समोर उभं राहिले ही दृष्टी कृपा झाली मला. खूप महत्वाची आहे कृपा संतांचे प्राप्त होणं हे सुद्धा भाग्य. म्हणून आपले जे काय साधक आपण म्हणलं आपण खूप कौतुक, आपण खरंच कौतुक करावे मला. कारण आपण कौतुक आता परत खरं सांगतो मला सुद्धा विश्वास बसत नव्हता. हे नाम घेतलंय, चिंतन चालू सगळं चालू आहे, पण विश्वास बसत होता. त्यात काय होतं बरोबर का युद्ध चुकत होती. परमाराम एका कीर्तनामध्ये तुम्ही सांगितले त्याच्यामध्ये माहिती आमच्या सांगतो विठ्ठल विठ्ठल आणि माझे नाही बघा हे जे गीत सांगितले ना राष्ट्रीय संत सद्गुरु सच्चिदानंद श्रीपादबाबा यांच्या मुखातून लिहून ठेवले. त्यातलं प्रश्न काय खेडेगावचं वातावरण होतं. खेडेगावाच्या वातावरणामध्ये काय झालं त्यावेळेस ज्वारीचे दिवस असतात. ज्वारीच्या दिवसामध्ये ज्वारी काढली होती. काय केली? ज्वारी काढली आणि ज्वारी काढल्यानंतर आपण पंचबिंसत केल्यानंतर काय करतो हे लावतो आणि हे लावल्यानंतर सगळी ज्वारी नेली का कडबा काय करतो म्हणून पावसात भिजल म्हणून घरी घेऊन जातो. त्याप्रमाणे त्या शेतकऱ्याने काय केलं, शेतकऱ्याने त्या गाडी बैलगाडीमध्ये काय केले कडबा रचला आणि कडबा असता त्या कडबाने काय केलं दोरखंडाने बांधलं. आपण सर्व शेतकरी म्हणजे आपलं माहिती आहे आणि बांधल्यानंतर मला काय केलं घराकडे निघाला आणि घराकडे निघाला असतं. आता रस्ते तुम्हाला माहिती खेडेगावी कसे असतात आणि त्या ठिकाणी जात असताना चुकून एक मुसलमान माणूस बसला त्यालाही त्याच गावाला जायचं. गावाला जायचं असताना तो काय म्हणा बाबा मला पण यायचंय येऊ का की मला आता गाडीचं कुठे गेला निघायचं भरलेले यायचंय का ये बाबा. ते हळूहळू बसला आणि वरती बसल्यानंतर त्यांनी काय सांगितलं माहिती आपण नाडा पकड के बटो. बरोबर काय सांगितलं? नाडा पकड के बटो. तो बिचारा बसला पकड के बटो बरोबर बसला त्याने नाडा पकडला आणि बसला. गाडी अशी इतकं टाइम होता आष्ट्याचा वापर केला असेल आणि आपण पुढे गेलो. आष्ट्याचा पुढे गेलो काय खड्डे कुठे आहे तसं त्या खेडेगावात शेतकऱ्यामध्ये शेतामध्ये जाताना केले होते रस्त्यावरती खड्डे पडले होते. बराच काळ गेल्यानंतर गाव जवळजवळ यायला लागलं. तेवढ्यामध्ये एक खड्डा आला आणि खड्डा होताना असा खड्डा होता मला गावाकडे आपण म्हणतो ना कॅनेल असतो किंवा असं पाट असतो मोठा आणि तशा ठिकाणी गाडीच्या तिथं चाक एका बाजूचं काय झालं खड्ड्यात गेलं आणि खड्ड्यात गेलं तर काय झालं तो माणूस पकवाच्या खाद्यानं खाली उशीर येत होता. त्या खाद्यामध्ये धपकन पडला. पडल्यानंतर ह्याचं काय लक्ष नव्हते आपलं चालू चला आणि खाद्यात पडल्यावरती हा मोठ्याने ओरडतोय ओ बाबा थांबा थांबा थांबा. त्यांनी विचार केला कुणाचा आवाज येतोय. महाग बघतो की पडलं काय केलं त्याला माहित पण नाही पडलं गाडी. पडल्यानंतर तो उठला आणि गाडी उभा केली. त्याला म्हणजे ये बाबा ते घेऊन आला आणि घेऊन आल्यानंतर त्याला हाताला धरून आणलं वरती बसवलं. त्यांनी सांगितलं बाबा म्हणजे आपण क्या बोला था नाडा पकड के बैठो. आता मला सांगा काय झालं थोडस बरोबर चुकलं त्याचं बरोबर चुकलं. त्याला नाडा पकड का बैठो म्हणजे कुठला नाडा पकडायला पाहिजे त्यांनी काय केलं स्वतःच्या विचाराची नाडी पकडली आणि नाडा पकडून प्याजरा झाला त्या खड्यात पडला तरी सुद्धा आपण म्हणजे पकड केलं काय चला
प्रवचन करतो, कीर्तन करतो, चांगलं प्रवचन करत बोलतो, वया चांगलं ज्ञानेश्वरीचे घेतो, कीर्तन करतो, कीर्तनामध्ये एवढं लोकांना दंग करून टाकतो, गायन करतो, भजन करतो, सगळं करतो, म्हणून संतांची कृपा होत नाही. काय होत आहे? काय होतं सांगा महाराज? एवढं कीर्तन भजन करायचं, सगळं सांगायचं, मला सगळं अंक असे अंक आणि काय काय ठिकाणी आमच्या गावामध्ये गाणं होता. आपण आमच्या गावामध्ये 3 बसली मिळत. किती? 3 बसली मिळत आणि कार्यक्रम होता. आता कार्यक्रम म्हणा तर गावातला कार्यक्रम बसण्याला जायला पाहिजे की नाही, सप्त्याला जायला पाहिजे की नाही, जायला पाहिजे नाही. आता गावातला सप्ताह गावाच्या पण यायला पाहिजे ना. मग काय झालं, गावातला सप्ताह चालू होता, गावातल्या सप्त्याला लोकांनी यायचे तर आले नाहीत. काय म्हणजे मी फोन करून विचारलं त्याला, म्हणलं गाव महाराज म्हणून तुम्ही सप्त्याला नाही काय म्हणून आपल्याला निमंत्रण दिलं नाही, आपल्याला सांगितलंच नाही, म्हणून आम्ही गेलो नाही. आता मला सांगा, परमार्थ हा नावासाठी करायचंय का? परमार्थ कशासाठी करायचंय? आता सगळ्यात सोपं सांगतो, कीर्तन प्रवचनासाठी कशासाठी करायचंय? कुणासाठी करायचंय? गोरे काका आपला विषय जाता कीर्तन नाही, कुणासाठी करायचंय? द्वैत जाण्यासाठी. द्वैत जाण्यासाठी. चांगला जर विचार केला, प्रवचन कीर्तन हे समाजासाठी नाही, स्वतःसाठी. स्वतःसाठी स्वतःला पाहिजे, आत बघायचं, स्वतःला विचारायचं की मी अजून कुठपर्यंत आहे, मी साधना केलं, मी चिंतन करतोय, भजन करतोय, पहाटे उठून मी नामस्मरण चिंतन करतोय, पंढरपूरची आळंदीची वारी करतोय, देहूची आळंदीची वारी करतोय, सगळ्या वाऱ्या करतोय, माझ्यातला द्वेष भाग घ्यायलाय का? सुंदर प्रमाणे काय म्हणत का धोर पण कशाला पाहिजे, लय धोतर कडे घातलं, लय शर्ट कडे घातलं, लय टोपी कडे घातली म्हणजे महाराजाला का? महाराज महाराज आपण कोण महाराज म्हणतो? महाराज खरं सांगा, ही समोरचा समाज आहे ना, साधा बोळा आहे. खरं सांगतो मला, श्रोता होता ना, साधा बोळा आहे. कपडे घातले का तो महाराजाला महाराज होतो, पण महाराज म्हणायचं नाही की आम्हीच नाही. विठ्ठल विठ्ठल मी तू पण आम्ही दुरी एकची घोंगडे पांढरो आहे विठ्ठल. संत काय करतात, साधू काय करतात, सद्गुरू काय करतात हे सांगतात. तुझ्या माझ्या मताला मी पण पहिला जाऊ दे आणि तर तू पुढे जाशील. म्हणून संत कशाला, संत काय म्हणतात, म्हणून हे संत म्हणतात. तुम्ही संत ज्ञानोबराला संत म्हटले. बघा ज्ञानोबराने काय केले माहिती का? ज्ञानोबराचा जर विचार करायला गेले मला, ज्ञानोबराचा खूप 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 अभ्यास करायला गेला माणूस किती जर 10 जन्म मिळणार आपण तर नाही म्हणणार. चांगला जर विचार करा मला, ज्ञानोबराला संत का म्हटले असते हो? मला सांगा, ज्ञानोबराचा जर विचार करायला ज्ञानोबराला कोणाचा अनुभव होता? आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्ररायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने गुरुशाशी केला, गुरुशेवळाला गैरी प्रसादे म्हणजे मला सांगा, तिथपासून आदिनाथ म्हणजे शंकर भगवंतापासून महादेवापासून ते नाम झाले. एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य आणि कुठपर्यंत ज्ञानोबराय पडतात. मला सांगा, ज्ञानोबरायाला पर्यंत निवृत्त पडतात आणि त्या ठिकाणी आल्यानंतर एक गुरु शिष्य, एक गुरु एक शिष्य ही परंपरा ज्ञानोबरायाने खंडित केली. मला सांगा, एवढा मोठा परमार्थ चालू होता, एवढा मोठा गुरु शिष्य परंपरा चालू होती आणि मला सांगा जर विचार केला तर त्या पंथामध्ये काय म्हणतात, कान टोचून घेतात. बरोबर आहे का? नाम संप्रदाय कान टोचून घेतात. दुसरं काय अजून कमरेला काय रुद्राक्षाच्या माळा बघितलं तुम्ही? नाम संप्रदायामध्ये रुद्राच्या माळा, ह्याच्यापैकी कुठलं तर ज्ञानोबराने घेतलंय का? मला कुठलंच नाही घेतलं. का नाही घेतलं? त्याला ह्या उपाधीमध्ये अडकून पडायचं नव्हतं आणि साधकाला सुद्धा अडकून ठेवायचं नव्हतं. म्हणून पण ते संत होते ना, म्हणून त्याने काय केलं, हे शिष्य गुरु शिष्य परंपरा खंडित केली आणि हे जे नाम आहे, हे चिंतन आहे, तुम्हाला माझ्यासाठी सहज वाटणार. विठ्ठल विठ्ठल माझ्या मराठीच्या ओळख होती.
आणि दुसरे विषय म्हणजे मराठी आपलं भाग्य बरा. आपला हा संस्कृत अमेरिकेमध्ये सगळा अभ्यास करते आणि आपल्याला मराठीतलं वाचायला वेळ नाही. पण चांगले महाराज या ठिकाणी भेटतायसाठी मात्र 108 पारायण झाले. ज्ञानेश्वरीची त्यांचे कौतुक करायचं काय वाटतं ज्ञानेश्वरीची पारायण घेण्याचे पुण्यच लागते महाराज. पण करायला पाहिजे महाराज की पारायण हे करणे पाहिजे. आमच्या कुरेदाचे आमच्या आप्पा तरी जुने ना एवढे वाचन करायचे एवढं वाचन करायचे बसले का रात्रीच्या आप्पा 12 मला एक पण आपण जागे होते त्याला बोलतो आपण सांगायचं. आता येत नाही काय करायचं कसं ते मलाच कळत नाही. हॅलो आप्पा काय करायचं कृष्ण काय करायचं आलो आलो म्हणतात काय पुढे हळूच पडतो निघून जा. आता पहिल्यांदा मला म्हणायचंय मला 4 दिवस सर होत नाही जातो मला ड्युटी जाऊ. आता ड्युटी संपले ना ड्युटी संपल्या उद्यापासून टाकायला ह्यांना घेऊन यायचं नक्की. विठ्ठल तुम्ही संत मायबाप कृपावंत म्हणजे ज्ञानोबरायला जगद्गुरु संत तुकोबराय आनंदी गेला तर ज्ञानोबरायच्या समोर मला त्याच्या सहज सुटलं. तुम्ही संताची व्याख्या देवाने मला संताला जी व्याख्याच खूप पुढे संत खूप मानला. आणि पुढचा शब्द काय वापरला त्यांनी मायबाप कृपावंत. माय बापाची काय आता चांगला जर विचार केला एखाद्या माणसाला आई बिंदूच बाप बिंदूच असं म्हणून झालं का. बापा आता हे ना म्हणलं तुम्ही माझी आई होतील का आई नाही होणार ना. एखाद्या समजा आईला म्हणलं तुम्ही माझे बाप होतील का नाही ना. पण मग चुकून या ठिकाणी तुम्ही संत माय बाप हा 2 शब्द वापरले त्यात त्याच्या पाठीवर काहीतरी गुणी असलं पाहिजे. काय गुणी असलं पाहिजे. ज्ञानोबरायामध्ये तेवढी ताकद आहे माणूस काय ज्ञानोबरायामध्ये तेवढी ताकद आहे. आई होण्याची ताकद आहे आणि बापी होण्याची ताकद आहे. माऊलीचा एक थोडंसं मला एक आठवण माऊलीचं मी तुम्हाला सांगतो. माऊलीला माय आणि बाप काय म्हणतात असं एक माझ्या बुद्धीने मी सांगतो तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल जीवनात एक प्रसंग अतिशय सुंदर आहे. मला काय जातं ज्ञानोबरायाला जेव्हा विठ्ठल पंताने रुक्मिणी माता या दोघांना ज्यावेळेस पैशाला पाठवलं शुद्धीपत्र त्याच्या ठिकाणी शुद्धीपत्राच्या ऐवजी त्यांना काय मिळालं देहांत प्रायचित्त. आणि त्याने देहांत प्रायचित्त केलं. आपला थोडक्यात सांगितलं फक्त 10 मिनिटं बाकी होती. आणि देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर ज्ञानोबरायावरती आणि माझ्या निवृत्तावरती त्या पूर्ण जबाबदारी पडली. आणि ज्ञानोबराया आणि निवृत्तता शिक्षा बांधण्यासाठी गेली. बाबुत्री बांधण्यासाठी गेले. मला बाबुत्री बांधण्यासाठी गेले. एका बाजूने गेले निवृत्तदादा गेले आणि दुसऱ्या बाजूला माझे ज्ञानोबराय निवृत्तता त्या ठिकाणी सांगितली. पण ज्ञानोबराय ज्या रस्त्यात त्या ठिकाणी घरी कोणच होतो विसोबा असतो. आणि त्या ठिकाणी ज्ञानोबराय गेल्यानंतर लांबून जावं दिला. आता विसोबा करतात तर ज्ञानोबरायला ते चांगलं म्हणत होती का कधी तर चांगले म्हणत कधी. आणि त्यांच्या घरात आता काय गरज पण होते
त्यांच्या घरात जर ते भिक्षा मागायला गेले असते, मधुकरी मागायला गेले असते, तर त्यांनी त्याला त्रास दिला तर साधा असता. बघा ज्ञानोबा काय त्रास दिलाय आणि कशामुळे त्याला मायेने बाप म्हटलंय. त्या ठिकाणी ज्ञानोबा जात असताना विसोबा काकाने सहज लक्ष केलं. बाहेर बघितलं ज्ञानोबा ज्ञानोबा म्हणले असते का, ज्ञानोबा म्हणले असते का, ज्ञानदेव म्हणले असते का, नाही ना. मला मुखात चांगली येतच नाही, अंतर्गत नाही तर मुखात दुःख देणार नाही. मला त्यांच्या हातने क्लेशच होता सगळा. त्यांनी लगेच सांगितलं, हे नाना त्याला बोलून घेतलं. काय महाराज, काय काका, अरे काय इकडे पुढे झालं बोले, तुला बघितल्यानंतर आम्हाला अवश्य बनवतो, आम्ही इकडून चालला माझ्या घरापासून. नाही काका कुठे चालला, काय नाही माझ्या खुशी मदत. मला आई बाबा गेले, घरी माझी मुक्ताई आहे, स्वतः काका आम्हाला तुझी भूक लागली म्हणून मधुकर मागायला चाललं. मधुकर मागायला चाललं, संन्यासीचे तुम्हाला कोणी मदत दिले होते. त्यांनी बघितलं थोडस दिलेलं होतं, ते बीट घेतलं मला आणि त्या सोबत काय गेलं, खाली होतं. खाली होतलं, खाली होतलं तरी सुद्धा ज्ञानोबा एक शब्दही बोलले नाही. एक शब्द नाही, खाली मानव बसले. विसोबा काकाच्या अंतःकरणामध्ये एवढा द्वेष होता, एवढा द्वेष होता. त्यांनी खाली बघितलं ना, त्याला म्हणलं खाली का बघतोय, खाली पीठ होतं. त्याला म्हणलं हेही पीठ उचलतं काय, तिने पायाने बघितलं केल्या वाटेवरती आणि ते सुद्धा घेतलं असं ढकलून दिलं नाही. शेवटी ज्ञानोबरायाने त्या ठिकाणी काही न बोलता, एक शब्दही न बोलता तसंच मागायला निवडून ज्ञानोबराया सगळे ते त्या ठिकाणी आले. मला त्या ठिकाणी पीठ मिळाला नाही. चला मला एवढे त्यांच्याकडे होते, एवढं असताना सुद्धा विसोबा काकाने मला त्रास दिला असताना सुद्धा एक वेळेस मला मुक्ताई मला सहज आमच्या दादाला, निवृत्त दादा आणि ज्ञानदेव दादा आणि काहीतरी त्याच्या पाठीमागून विशेष काहीतरी घडवायचं होतं म्हणून त्यांनी सहज केलं, लीला केली. काय लीला केली, त्यांनी म्हटलं की मुक्ता मला मांडे खायची इच्छा आहे. काय झाले, मला मांडे खायची इच्छा झाली. हो दादा म्हणजे मांडे खायची इच्छा आहे, आता कुंभाराकडे जाते आणि त्या ठिकाणी खबर घेऊन येते, म्हणजे भाजण्यासाठी लागते ते. ठीक आहे म्हणजे मग या ठिकाणी मुक्ता गेली. त्या ठिकाणी सदाही विसोबा काका आडवा कुंभाराच्या घरी गेली, कुंभाराकडून ते घेतलं बाबा, त्या कुंभाराला दिलं सुद्धा मुक्ताईला. जशी बाहेर पडणार तेवढ्यामध्ये विसोबा काका तिथेही आडवा आला. तिथे ज्ञानोबराया मला म्हणजे मुक्त्या कुठं चालली, काय नाही म्हणे माझ्या दादांना मांडे खायची खूप इच्छा झाली दादा, म्हणून काका मी ते मांडे भाजण्यासाठी खापर घ्यायसाठी आले. खापर घेते, तुम्हाला मांडे खायची इच्छा होती, मांडे खायला आम्ही खावं, तुम्हाला काय इच्छा होती, ते खापर घेतलं फोडून टाकलं मला. त्या ठिकाणी मुक्ताईला अपमान केलं, ढकलून दिलं. मुक्ताई रडत घरी गेली आणि आल्यानंतर त्या कुठेपाशी गेल्या आणि पोचल्यावर लढल्याला आवाज माझ्या ज्ञानोबरायाच्या कानावर गेला. ज्ञानोबराला एवढं वाईट वाटलं. ज्ञानोबरायाकडे हा आवाज माझ्या मुक्ताईचा दिसतोय. पळत पळत गेले, कारण ज्ञानोबराया मुक्तावरती विशेष प्रेम करते. त्या ठिकाणी गेली, मुक्ताईला जवळ घेतलं आणि जवळ घेतले आणि मुक्ताईला विचारलं काय झालं मुक्ता तुला. तेव्हा मुक्ता म्हणजे काय दादा, त्या कुंभारदादाच्या घरी गेले होते, मांडे भाजण्याचे खापर घेतलं, पण त्या म्हणजे ते विसोबा काका आले, ते खापर आहे तोडून टाकलं. असं एवढंच का, मग तू रडतेस कशासाठी, चल म्हणजे काय मांडे भाषा घेतलं मला, मांड्याचं पीठ मला घे म्हणजे. त्या मुक्त्या लगेच पीठ मला घेतलं, पीठ मळून माझ्या ज्ञानोबरायांनी समोरचं दर्शन घेतलं, माझ्या गुरुचं दर्शन घेतलं आणि त्या कुंडलीने त्याने जागृत केली. दोन्ही हात दोन्ही गुडघे टेकवले आणि त्या ठिकाणी मला कुंडलीने जागृत केली आणि अग्नी देऊ उत्पन्न केला मला आणि पाठवती मुक्ताला सांगितलं आता तो मांडे भाजून घे. मुक्ताई खुश झाली, माझ्या दादाला आज मांडे देणार, माझ्या दादाला आज मांडे खाऊ घालणार मी. आनंद झाला तिला मुक्ताईला आणि त्या ठिकाणी मांडे भाजलं मला. मांडे भाजल्यानंतर त्या मांड्याचा वास एवढा आला ना, विसोबा काकाकडे चालवत रस्त्यावर वास आल्यावरती मला तिथून बघायला गेलं, कुठून हा वास येतोय, कुठून आलोय. शिटी बघा मी आधी बोलतो तुम्हाला की फक्त भगवंताला लिला करायची होती आणि नावाच्या करायची होती. त्या ठिकाणी विसोबा काका बरोबर त्या ठिकाणी आले आणि खिडकीतून पाहतात आतमध्ये काय झालंय. त्यावेळेस मुक्ताई ज्ञानोबराच्या पाठीवरती मांडे भाजले आणि त्या मांडे भाजत असताना ज्ञानोबराला सहज लक्ष गेलं. विसोबा काका अहो त्या खिडकीतून काय बघतात, आतमध्ये या ना, या म्हणजे आता मांडे खायचंय, आम्ही पण खाय बसणार, तुम्ही पण या. विसोबा काकाने खाली मान घातली, नाही करतो एवढा त्रास दिला. परंतु त्या ठिकाणी मला संगत ज्ञानोबराचे संगत माझ्या निवृत्त त्या ठिकाणी गेले आणि बसले त्या ठिकाणी. आणि बसल्यानंतर मला सगळेजण जेव्हा होते आणि माझ्या मुक्ताईने चिमुकल्या हाताने हळूहळू त्या सगळ्यांना मांड वाढलं आणि ज्या वेळेला त्या मांड वाढलं ते मांड खाल्लं ना, आपण खाल्लं ना, त्या विसोबा काकाच्या अंतःकरणातला द्वेष भावना होती, जो मान होता, जे क्लेश होता, तो विसोबा काकाचा त्याच दिवशी त्या क्षणाला पूर्ण फार झाला.
डायरेक्ट ज्ञानोबाईच्या चरणावरती लोटांगण घातलं आणि लोटांगण घातल्यानंतर ज्ञानोबाई त्याला उचललं. जशी आई बाळाला योगी बाबा योगी बाबा आईची भावना त्या ठिकाणी तुकोबारायला जाणवली. त्याने आई शब्द वापरला आणि बाप शब्द म्हणजे वडील माय बाप. बापाचा शब्द काय म्हणा ज्ञानोबाराने त्या विश्वोबा काकांचा कसे पाहिजे म्हणा आपल्या आई मुलाचं सगळं काय असलं अपराधातला अंतर्गत बाप दरबाराचा समोर करत असतो. त्याला काय वाटलं आपल्या मुलानं आपल्यापेक्षा एक काकण पुढे जावं आपल्यापेक्षा एक काकण पुढे जावं म्हणून त्या बापात वरडत असतो खवळत असतो. आणि त्याला खरंच चांगलं वाटतं की आपल्या मुलानं जर समजा आपल्यापेक्षा जर उच्च दर्जाचं एक पाऊल वरती केलं तर त्याला आनंद होतो. त्याचप्रमाणे माझा तुकोबारायला वाटलं असेल त्या ज्ञानोबारायला वाटलं विश्वोबा काकांना एवढा अधिकार वाढवला बापाच्या प्रमाणे अधिकार वाढवला काही त्याच विश्वोबा काकांना ज्या पांडुरंग परमात्माचे जे भक्त आहेत नामदेव रायाचा गुरु होण्याचं भाग्य लाभलं. म्हणजे कुठं नेऊन ठेवलं आपण वरच्या टपाल नेऊन म्हणजे ज्याप्रमाणे आईनं पूर्वला त्यामुळे आईची त्याला पदवी दिली त्याप्रमाणे बापाचा अधिकार त्यांना दाखवला त्याला वरच्या म्हणजे नामदेवरायांच्या गुरु होण्याची त्यांना ताकद दिली. काय असं मला आणि अशा प्रकारे मला त्याला माय बाप हे दोन्ही शब्द जोडले गेले. म्हणून माझ्या ज्ञानोबाला मायबाप म्हणलंय आणि कृपावंत सुद्धा आहेत आणि कृपावंत आहेत मायबाप आहेत संत आहेत. आणि हे कशासाठी येतात आपण त्याचं दुसरं चरण
कृपावंत काय विपत्तीन दिवानो अवतार माधराया सागरया जन देवा आपल्या दोन चरण बाकी दोन चरणाचा धावत्या जेवढे आपला आढावा घ्यायचा आहे बरोबर याचा भजन या ठिकाणी मला जगद्गुरु संत तुकोबारायांनी मला आपल्याला व्यवस्थित सांगितलं ज्ञानोबारायांचं वर्णन केले मला संत म्हणजे मायबाप मध्ये कृपावंत कृपा तर आपल्याला माहिती आहे ज्ञानोबारायांनी कृपाच्या रूपातून आपल्या काहीतरी ज्ञानेश्वर केले म्हणा ज्ञानेश्वर ही गीत आहे भगवंताने सांगितलं भगवंताने सांगून मला खाली पण मला संपूर्ण मला जमत होतं म्हणून ज्ञानोबारायांनी ही ज्ञानेश्वरी मला मराठीत ही आपल्यावरती केली कृपाच आहे मला उदराया जल जीवा अवतार तुम्हा धराया कारण उदराया जल जीवा बरं नुसतंच मग उदर जनतेला उदरणं समाजाला उद्धार करणं म्हणजे तेवढं थांबले का संत नाही ना मला त्यांच्याकडे त्यांना काय वाटतं असेल त्यांच्यामध्ये आनंद व्हावा त्यांना सुख मिळावं शांती मिळावी त्यांनी धर्मासाठी जगावं असं धर्मासाठी जागृत व्हावं सुख मिळावं शांती मिळावं धर्म जागृत व्हावा हे आपण सतीश्वर चरण भक्ती भावना विचार करावा गुडघेताईकर काय केलं आहे गुडघेताई आले त्या त्यांचं कौतुक करण्यासाठी आज गुडघेताई साहेब होते त्या काळापासून ते एवढे त्यांच्या बिझनेस मध्ये एवढे बिझी होते एवढे व्यस्त असताना सुद्धा त्यांनी एक सत्संग चालू केला कशासाठी
केला? सुखासाठी, सगळ्यांना आनंद मिळण्यासाठी. त्याच्या घरी मला काय कमी नाही मला. परंतु दर एकादशी 15 एकादशीची माहितीची एक एकादशी ना अखंड चालू केला तो भजनाचा कार्यक्रम आहे. कशासाठी? त्यांना सुख मिळतं, तुम्हाला सुख मिळतं, आनंद मिळतो, सगळं मिळतो. हेच करण्यासाठी साधू संत आपण तेच सांगितलं बघा. तुळशी माळा भोवतीचे नंतर गरवला वैष्णवाचा तुळशी माळ घातल्यानंतर आनंद वाटतो मला. कोणाचे नाम विठोबाचे, विठोबाचं नाम घ्या. बाबाजी आपले सांगून दिलेले नाम मंत्र दिला रामकृष्ण तुकोबरायाला सुद्धा मला मंत्र दिला. विठ्ठलाचा मंत्र म्हणा, कुठलाही म्हणा, ओम नमः शिवाय दुसरे मंत्र म्हणा, पण त्याच्यापेक्षाही एक श्रेष्ठ नाम असं आहे ज्ञानदेवा मौन सर्पमाला उदरेही धरोनी हरी जपेसुरा. कशासाठी ज्ञानोबरायाने सांगितलं असं मला, आणि ते सांगितलं मला सुद्धा तुम्हाला खरं सांगू, मला चांगला विचार करणं मी बोलीला कार्यक्रम देतो आपला. त्या ठिकाणी निवृत्ती महाराज देशमुख, त्या ठिकाणी महादेव महाराज राऊत, त्या ठिकाणी अमृतानंद महाराज जोशी या 3 महात्म्याच्या मुखातून ऐकलं की तुम्ही जे नामधारक आहात, काय म्हणतं, तुम्ही जे नामधारक आहात त्यामुळे आता पुढे जाऊन तुम्हाला हात बसवायची गरज लागणार नाही. या नामाची तुम्ही आता सिंहाचे बछडे आहात आणि कशाला जिकडे जातात तिकडे जातात. म्हणून तुम्हाला जे मिळालेलं ना म्हणा, भगवान शंकराने जे पार्वती मातेला जे नाव दिलं होतं हेच नाम आपल्यापर्यंत पोचले, पण आपला कळत नाही मला. आपण त्याला हिंगत नाही की साधू संत सांगून मेले हो. तुकोबराय सांगितलं काय सांगलं मग, देव घ्या तुम्ही, देव घ्या तुम्ही आणि तुम्ही आम्ही काय म्हणतो, देव न लगे देव न लगे. आता काय करतोय, आता मी तेच बघतोय. तुकोबरायचे काळ तेच होतं, गाथा लिहून ठेवला, तू ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वर लिहून दिली, आपल्यात बदल किती झाला काही बदल नाही. सच्चिदानंद श्रीपाद पाटीलला राष्ट्रपद मिळालं, राष्ट्रीय संत पद मिळालं. सांगू गेले किती आपल्या साधकामध्ये फरक पडला. आपल्या पण विचार करायचा, आपल्या मधला मतभेद गेला का, आता आपल्याला द्वेष गेलाय का, आपल्या मधला जो एकामेकाविषयी तो केलाय का, नाही महाराज नाही गेला. तुमचं नाही विचार, माझं सांगतो मी, तुम्हाला सांगितलंय माझं गेलाय का. आणि हे घालण्यासाठी काय करायचं, जसं ज्याप्रमाणे संतांनी काय केलं, स्वतः असं उगवून घेतले ना, कशाला उघड म्हणजे काय करायचं, नुसतं घासून घ्यायचं का. त्या नामचिंतनामध्ये जे तुम्हाला सांगितले ज्ञानदेव मोहोळ जपमाला जे सांगितले ना, त्या नामचिंतनामध्ये तुम्ही सतत राहा. हे उघडे मंत्र म्हटलं की तुम्हाला सद्गुरूची प्राप्ती होईल. बघा सद्गुरू चालत तुमच्याकडे येईल. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि अंतर तरलो तुरुकडे. ज्ञानोबरायाचं नाम माहित नव्हतं तरी सुद्धा ज्ञानोबराय संतांकडेच गेले. त्यांनी निवृत्ताचा अनुग्रह घेतला. काय घेतला, तुकोबराया सुद्धा तुका विष्णू नाही तुझा, राम म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू हे विष्णूचा अवतार होते. तरी सुद्धा तुकोबरायाने बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला. कशासाठी केला सर, मग आपल्या या ठिकाणी बसण्यापैकी किती लोकांना अनुभव आहे, किती लोकांनी मला लागलेले आहे अध्यक्ष आहेत ना, किती लोकांना कळलंय, क्षमा सांगितलं तुमचं उदाहरण घेतलं, तुम्हाला नाही बोलतो. चांगला तर विचार करा, आमच्या बरोबरच बसले, बरोबर आहे का, किती लोकांना कळलंय. नाही वारी करतो आपण, पंढरपूरची वारी, हळदीची वारी करतोय, याचा उद्देश असा नाही मात्र बाबा आमचे ना थोडस मजेत सांगायचे की मुघल असताना चालायला पाऊस आला का खाली जातो वर येतो, खाली जातो वर येतो, खाली जातो सुरू जात का. आता आपलं तसंच खाली वर येतो, सगळ्या मार्ग करतोय, पण आपलं वरण मजूर साधू संतांना सांगितल्या मार्गाने आपण जात नाही. त्या साधू संतांनी स्वतःला उकळून घेतो, त्या साधू संतांना सांगितलं उदाहरण दिलं तू कोबरायासाठी. ज्ञानोबरायाने काय केलंय, ज्ञानोबराय कसे संते, ज्ञानोबराय कशा प्रकारे संते, ज्ञानोबराय कसे महाराज आपण शेवटचे चरण तुका म्हणे गुण चंदनाचे तुका म्हणे गुण
Hare
तुम्ही संत गायक म्हणजे ना नंतर साडे बसती येताना उशीर येते ती काय करायचं काय झालं तुम्ही चांगले घेता सगळे सुंदर आहे मला खूप आवडतात काय होतं का वेळेचे बंधन कशा तुम्ही जर बरोबर 7 लाख घेता सोडला हेच काय माझा कोणी पण बरोबर 9 लाख घेतो होत काय तुम्ही 7.5 7.5 लाख घेतो सोडला तुम्ही 7 ला बरोबर या 15 मिनिट चालेल मला आपल्या काय बरोबर 7 लाख घेतो बरोबर आपण 7 ला म्हणजे 7 ला सर्व होतात करणारा सुद्धा असे हो ते संजीव आमचा ओरडून देतात रामभाऊ ओरडतात चला जी आधी बंद मंडळ संत ज्ञानेश्वर बंदी मंडळ आणि हे बंदी मंडळ लय लाभ राहते बाहेर चित्तूर राहते उशीर येते तर परत होते क्षमा असावी बोलतो कारण काय आपला माणूस म्हणून बोलतो आपण वेळेचे बंधन पाळलं ना समोरच्या माणसाला त्रास होत नाही बाकीच्या नियोजन करायचं सकाळच्या काकड्या लागायला उठवायचे जेवणाच्या माणसाला जेवण करायचंय तुम्ही पर काकड्याला मिळत नाही खाणाऱ्यापैकी एक बी काकड्या नाही खाणाऱ्यापैकी एकही मित्र नाही काकड्याला मग तिकडे त्रास होतो त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो बोलला असं तुम्ही क्षमा मागतो कारण नाही टाइम होऊन गेला आहे फक्त 5 मिनिटं विचारते कारण काय 7:15 सुरू झालं 7:15 संपलेला आहे आणि जे काय या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी आपण आपल्या सप्ताहामुळे सप्ताहामध्ये आमचे संयोजक पण आमचे आवाज असतील सजीव असतील विलासन असतील नाम असतील आणि यांना विनंती केली की आपला सप्ताह कसं पुढे घ्या आपण खरं त्यांनी आपलं सर्वांचे प्रेम खातर बघा असं काय त्यांनी करायचं म्हणजे आपल्या प्रेम खातर त्यांनी काय केलं थोडं पुढे टाकायला सप्ताह त्यामुळे आपल्या सगळी मंडळी वेळी जमा झाली घेतलं त्याबद्दल खरं संजीव आबा असतील आमच्या अण्णा असतील तुमच्या खरंच चरणावर पुस्तक देतो असताना या ठिकाणी मोठी असते म्हणजे आपण सप्ताह आपल्याला किती त्रास होतो दत्त जयंतीला सुद्धा मी बघतो त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा हनुमान मंदिरामध्ये सप्ताह करायच्या वेळेला काय त्रास होते तुम्ही स्वतः अनुभवते मी सांगण्याची गरज नाही बाकी मला तुम्ही खरं सांगण्याची पारायण करायला किती लोकांना फुलता लागतो बिचारा श्रावण महिन्यामध्ये 2-4 पारायण करतात त्यांना फोन करून बेजारावं लागतं जेवणाच्या वेळेला सगळे देतो पारण्याच्या वेळेला कोण नसतात वस्तुस्थिती काय करा अशी मंडळी बाकी जेवढं भरपूर पारायण तेही केलेले आमचे आप्पा आहेत आमचे सर्व आमच्या हनुमान मंदिरात ट्रस्टमधील सर्व विश्वस्त आहेत सगळ्यांचं नाव घेणं आमचे गुले काका पद्माचे सम्राट आणि मिळवणीचे सम्राट होतो आमचे गुले काका सगळे मंडळी या ठिकाणी आले आणि खास मुत्रे महाराज यहोवर्ण कार्यक्रमासाठी आले आमचे महाराज आहेत आणि विशेष करून आमचे पेटी मास्तर अतिशय उत्तम तुम्ही साधले तुमचं नाव उत्तम आहे त्याबद्दल तुमच्या चरणावर काका असतील आमचे ज्येष्ठ साधक बंधू माहिती महाराजांचे जो साधक आहे तुळासंवाद हरिभक्त पारायण वाघमारे काका असतील आमचे सवंगडी कुंजळे महाराज या ठिकाणी काही भरपूर आपले सगळे सवंगडी सगळ्या सवंगडींना एखादं चुकून आलं की ते मला ओळखते त्यामुळे सवंगडाचं फक्त माझी गुणवान सवंगडी म्हणतो आणि या ठिकाणी आमचे परांडेवर आलेले आमचे खास आपण परांड्याचे उत्तम कीर्तन कुठे असतात कोणता सुद्धा आमचा सुद्धा त्या ठिकाणी नाना ते सरपंच आहेत सरपंच असून सुद्धा ते कार्यक्रमात हजर राहतात त्याबद्दल त्यांच्याही चरणावर मस्तक ठेवतो आणि आमच्या सहगायक मंडळी सर्वच आहेत आमच्याच आहेत तुम्ही नाव घेता का हिकडचं नाव नाही घेतलं हिकडचं नाव घेतलं नाही घेतलं त्यामुळे कुणाचंही नाव नाही घेतला बरोबर आहे नाही लय कौतुक केलं तर दुसऱ्या भाग घेतो त्यामुळे कौतुक न करता सगळे गुणवान गायक आहेत आणि सगळ्यापेक्षा तुम्ही ऐकणारे बाबा सांगायचे हे महादेव आहेत पण जे बसलेले ऐकणार हे देव आहे तारकरी मंडळी सगळी देव आहे पण जो श्रोता होता आमचे बाबा सांगायचे हे महादेव आहेत हे जर रस्ते आले कीर्तन होतं मी काय त्याच्यावर कीर्तन सांगितलं का आणि तुमच्याही चरणावरती पुस्तक ठेवतो आणि या ठिकाणी माझ्या ज्ञानोबराच्या एकत्र सुंदर तुकोबराच्या नाथ बाबांच्या असेल माझे सच्चिदानंद श्रीपा बाबा रामदास बाबा सद्गुरू शंकराम बाबा वरिष्ठ ज्येष्ठ साधक बंधू भगिनी कीर्तनकार प्रवचनकार या ठिकाणी सगळ्यांच्या चरणावरती पुस्तक ठेवतो आणि याच ठिकाणी शेवेला Hey!
व्याघ्र कृष्णादे म्हणतो